संध्याकाळ झाली होती. मोतीलाल आपल्या भावाच्या अंत्यसंस्कारानंतर घरी परतण्याची तयारी करत होते. घरातील वातावरण खूप गंभीर होते. सर्वांचे डोळे ओले होते आणि चेहरेही थकलेले होते. तेवढ्यात त्यांचा भाचा राकेश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, काका, आज इथेच थांबा. तसेही संध्याकाळ झाली आहे. एकटे कुठे जाता? मोतीलालजींनी हलके स्मितहास्य करून मान हलवली आणि म्हणाले, राकेश बाळा, माझी काळजी करू नकोस. मी सकाळी पुन्हा परत येईन. मला रात्री घराशिवाय कुठेही झोप येत नाही. नाही तर मी इथेच थांबलो असतो. राकेश म्हणाला, मग मी कॅब बुक करतो. थोडा वेळ थांबा. मोतीलालजीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नको बाळा, राहू दे. मी जातो. आता तू कुटुंबाची काळजी घे. असे म्हणून ते उठले आणि बाहेर निघाले. बाहेर रस्त्यावर संध्याकाळ झाली होती. सर्वीकडे वाहतुकीचा आवाज होता. हॉर्नचा आवाज, वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सर्वत्र होत्या. मोतीलालजी वारंवार हात वर करून ऑटो रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या आधीच भरलेल्या होत्या किंवा न पाहताच निघून जात होत्या. थोडा वेळ उभे राहिल्यानंतर त्यांचे पाय थकू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात त्यांना एक बस येताना दिसली. त्यांनी डोळे मिचकवले, पण ती कुठे जात आहे ते स्पष्टपणे दिसत नव्हते. त्यांनी जवळ उभ्या असलेल्या एका तरुणाला विचारले, बाळा, ही बस लक्ष्मीनगरला जाईल का? मुलाने बसकडे पाहिले आणि म्हणाले, हो काका, ही बस लक्ष्मीनगरला जाईल. बस थांबताच मोतीलालजी विलंब न करता त्यात चढले. आता ते जास्त वेळ थांबू शकत नव्हते. त्यांचे पाय दुखत होते आणि त्यांना फक्त लवकर घरी पोहोचायचे होते. बस रहदारीतून हळूहळू पुढे जात होती. खिडकीजवळ पुढच्या सीटवर बसलेले मोतीलालजी खूप थकले होते. बाहेर गडद अंधार पडला होता. रस्त्यावरील दिवे एक एक करून चालू होत होते. बसच्या हलक्या धक्क्याने त्यांचे मन कुठेतरी भटकू लागले. त्यांनी स्वतःशी विचार केला, आयुष्य अप्रत्यक्षित आहे. कधी काय होईल ते कोणालाच माहिती नाही. काल रात्री आम्ही दोघे भाऊ एकमेकांसोबत हसत होतो आणि बोलत होतो आणि आता फक्त त्या आठवणी राहिल्या आहेत. उद्या मला काही झालं तर? त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. या विचाराच्या कड्या शेवटी मुलांमध्ये आणि सुनेमध्ये अडकले. मनीष आणि दिलीप दोघांनाही सांसारिक ज्ञानाचा अभाव आहे. जेव्हा मी नसेन तेव्हा ते जीवनातील आव्हानांना कसे तोंड देतील? ज्योती आणि रमा घर सांभाळतील का? त्यांना कोण मार्ग दाखवेल? त्यांचे हृदय जड होऊ लागले आणि त्यांचा थकवा अजून वाढला. त्यांच्या डोळ्याच्या पापण्या आता जड होऊ लागल्या होत्या आणि त्यांना काही कळायच्या आतच झोप लागली. सुमारे अर्ध्या तासानंतर बसने अचानक ब्रेक दाबले. धक्का इतका तीव्र होता की मोतीलालजी घाबरले आणि सरळ होऊन बसले. त्यांनी घाबरून खिडकीतून बाहेर पाहिले आणि जवळ बसलेल्या कंडक्टरला विचारले, भाऊ, लक्ष्मीनगरला पोहोचलात का? त्याच क्षणी त्यांच्या शेजारी बसलेली एक मुलगी हसली आणि म्हणाली, अहो काका, लक्ष्मीनगर तर मागे राहिले. हे त्याच्या पुढचा स्टॉप आहे. मोतीलालजींचा चेहरा क्षणभर फिकट पडला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की ते त्यांच्या स्टॉप मागे सोडून पुढे आले आहेत. ते घाबरून कंडक्टरकडे पाहत म्हणाले, बाळा, कृपया मला इथेच बाजूला सोड, नाहीतर कोणत्या तरी स्टँडवर घेऊन जा. कंडक्टरने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, काळजी करू नका साहेब, मी तुम्हाला पुढच्या स्टॉपवर सोडतो. तुम्हाला तिथून सहज रिक्षा मिळेल. मोतीलालजींनी मान हलवली आणि उत्तर दिले, ठीक आहे बाळा. बस थोडी पुढे गेली आणि नंतर पुढच्या थांब्यावर थांबली. कंडक्टरने त्यांना उतरण्याचा इशारा केला. ते हळूहळू पायऱ्या उतरले आणि रस्त्याच्या कडेला उभे राहून रिक्षा शोधत होते. बराच वेळ उभे राहिल्यावर अखेर त्यांना एक रिक्षा सापडली. ते त्यात बसून पुढे जात असतानाच त्यांच्या खिशातील मोबाईल फोन वाजला. स्क्रीनवर त्यांचा मोठा मुलगा मनीष याचे नाव चमकले. हॅलो बाबा, खूप उशीर झाला. कुठे राहिलात तुम्ही? राकेश तर म्हणत होता की तुम्ही खूप आधीच तिथून निघून गेला आहात. मुलाचे बोलणे ऐकून मोतीलालजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाले, बस बाळा, मी 10 मिनिटात घरी पोहोचेन. असे म्हणत त्यांनी काहीही न बोलता फोन डिस्कनेक्ट केला आणि मोबाईल त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवला. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्यांचे पाय जड होते, डोळे थोडे सुजले होते आणि कपाळावर घामाचा पातळ थर होता. पण थकवा असूनही त्यांच्या आवाजात तोच हुकूम आणि आत्मविश्वास होता. असं वाटत होतं की आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्यांनी त्यांच्या मुलांसमोर कधीही स्वतःला तुटू दिलं नाही. रिक्षा हळूहळू शहरातील रस्त्यावरून जात होती आणि अंधार आता अधिकच गडद होत चालला होता. आणि जसा रिक्षा त्यांच्या परिसरात पोहोचली तशी मोतीलालजींनी त्यांची काठी घट्ट धरली. घराचे गेट समोर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी सुटका आली.
दार उघडताच मनीष आतून धावत आला आणि म्हणाला, अहो बाबा, तुम्ही आलात? बघा ज्योती आणि मी तुमच्यासाठी काय आणले. मोतीलालजीने थकलेल्या डोळ्यांनी खोलीभोवती नजर टाकली. संपूर्ण सोफा शॉपिंग बॅगनी भरलेला होता. नवीन कपडे, काही बॉक्स आणि कदाचित काही घरगुती वस्तूही होत्या. तेवढ्यात ज्योती ही हसत आली आणि म्हणाली, बाबा, मी जेवण वाढू का? मोतीलालजींनी हलके थकलेले स्मित हात करत हात वर केला आणि म्हणाले, नाही सुनबाई, आज मी खूप थकलो आहे. मला माझ्या खोलीत जाऊन थोडा आराम करायचा आहे. असे म्हणत ते हळूहळू त्यांच्या खोलीकडे निघाले. दार उघडताच आतील शांततेने त्यांचे स्वागत केले. पंख्यांचा मंद आवाज आणि भिंतीवर लटकलेला मीनाजींचा जुना फोटो. असं वाटत होते की हे सर्व त्यांचा थकवा आणखी वाढवत होते. मग त्यांनी आपली काठी बाजूला ठेवली आणि बेडवर बसता बसता एक दीर्घ श्वास घेतला. त्यांची नजर त्या फोटोवर पडली जो समोर लावला होता. मीनाजींचे तेच हास्य, तिचा तोच प्रेमळ चेहरा. मग तो हळुवारपणे म्हणाले, मीना, आज मी पुन्हा खूप थकलो आहे. सर्वांना सांभाळणे सोपे नाही. तुझ्याशिवाय हे घर आता अपूर्ण वाटतंय. तू असताना सगळं काही सोपं होतं. बोलत असताना त्यांचा आवाज कर्कश होत गेला. बेडवर डोके टेकून त्यांनी डोळे मिटले आणि कधी झोपणे त्यांना त्यांच्या ताब्यात घेतले हे त्यांना सुद्धा कळले नाही. खोलीतील शांततेत त्यांच्या श्वासाचा थकवा स्पष्टपणे ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून एक मऊ सूर्यप्रकाश आत शिरला आणि खोली त्या प्रकाशाने भरून गेली. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट आणि रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकू येत होता. त्या आवाजांनी सर्वांना जागे केल्यासारखे वाटत होते. मोतीलालजींचे डोळे हळूहळू उघडले. काही क्षण ते छताकडे पाहत राहिले, जणू काही रात्रीच्या स्वप्नातून जागे होण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे शरीर अजूनही जड वाटत होते, पण झोपेमुळे थकवा थोडा कमी झाला होता. ते हळूच उठले, जवळच्या भांड्यातून पाणी प्यायले आणि खिडकीकडे गेले. बाहेर परिसरातील लोकांची हलचल पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. मग हळू आवाजात म्हणाले, आणखी एक दिवस. चल मीना, जरी तुझ्याशिवाय असला तरी आपल्या मुलांसाठी तर जगावंच लागेल. गरमागरम पराठे, लोणचे आणि चहाचा सुगंध टेबलावर दरवळत होता. ज्योती आणि रमा एकत्र नाश्ता वाढत होत्या. तडत मोतीलालजी खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा दिलीप आनंदाने म्हणाला, बाबा, तुम्ही आलात हे बरे झाले. या, गरमागरम नाश्ता तयार आहे. मोतीलालजींनी त्यांची खुर्ची ओढली आणि सर्वांकडे पाहत बसले. मग पराठ्याचा तुकडा तोडत ते मुलांकडे पाहून म्हणाले, मनीष, दिलीप, तुम्ही दोघेही तुमचा नाश्ता लवकर करा. मी दुकानात जात आहे. मग तुम्ही दोघेही थोड्या वेळाने दुकानात या. मग मनीष म्हणाला, हो बाबा, तुम्ही जा, आम्ही थोड्याच वेळात येऊ. मोतीलालजींनी समाधानाने मान हलवली, आपला नाश्ता संपवला आणि उठून घराबाहेर पडले. मग त्यांच्या दुकानाकडे निघाले. दुकानात पोहोचताच त्यांना सुमित शटरजवळ उभा असलेला दिसला. सुमित आदराने म्हणाला, नमस्कार साहेब, मला चाव्या द्या, मी शटर उघडतो. मोतीलालजींनी खिशातून चावी काढून त्याला दिली. सुमितने पटकन शटर वर केले आणि कुलूप बाजूला ठेवले. तेवढ्यात जवळच उभा असलेला दुसरा मुलगा राजू, जो दररोज दुकानात स्वच्छ करायचा, तो लगेच आत गेला आणि साफसफाई करण्यात व्यस्त झाला. काही वेळातच दुकानाचे आरसे चमकू लागले. ग्राहकांसाठी दागिने व्यवस्थित मांडत असताना त्यांची नजर मनीष आणि दिलीपला पाहण्याच्या आशेने दाराकडे वळत राहिली. जवळजवळ 1 तास उलटूनही ते दोघे काही आले नाहीत. म्हणून त्यांनी पहिला त्यांचा मोबाईल काढला आणि प्रथम मनीषला फोन केला. हॅलो मनीष, तू अजून दुकानात का आला नाहीस? पलीकडून मनीषचा आवाज आला, बाबा, मला काही महत्वाचे काम आहे, मी थोड्या वेळाने येईन, तुम्ही काळजी करू नका. मोतीलालजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन ठेवला. मग लगेच दिलीपला फोन केला. हॅलो दिलीप, कुठे आहे? दिलीप संकोचून म्हणाला, बाबा, मी येत होतो, पण रमाच्या आईने फोन केला होता. तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून मला तिथे जावे लागले. फोन डिस्कनेक्ट केल्यानंतर मोतीलालजी काही वेळ दुकानात बसले. मग त्यांच्या मनात एक वेदना निर्माण झाली. आपल्या मुलांना कठोर परिश्रमाचे मूल्य कधी समजेल? हे दुकान फक्त एक व्यवसाय नाही, तर ते आपल्या कुटुंबाची ओळखही आहे. पण त्यांना त्यांची कदर नाही. दुकानात मोतीलालजी आणि त्यांचा कर्मचारी मुलगा सुमित ते सतत ग्राहकांना सांभाळत होते. गर्दी वाढत होती, पण मदत करणारे कोणीही नव्हते. हे पाहून काही ग्राहक संतापले आणि खरेदी न करताच निघून गेले. मोतीलालजींचे मन जड झाले होते.
पण त्यांनी हार म्हणली नाही आणि सुमित सोबत तेही काम करत राहिले. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. मग अचानक दिलीप दुकानात शिरला आणि श्वास घेत म्हणाला, माफ करा बाबा, मला उशीर झाला. असे म्हणून तो त्याच्या जागेवर गेला आणि उभा राहिला. मोतीलालजींनी कोणताही भावना न दाखवता फक्त विचारले, समधीजी कसे आहेत? काही गंभीर तर नाहीये ना? दिलीपने स्वतःला सावरले आणि हळुवारपणे उत्तर दिले, नाही बाबा, आता सर्व काही ठीक आहे. मी आज रमाला तिथेच सोडले आहे. ती सकाळपर्यंत घरी येईल. तो तिच्या वडिलांना सांगत असताना राजू दिलीपला पाणी देण्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येत होता. त्याच वेळी अचानक त्याच्या हातातून तो पाण्याचा ग्लास निसटला आणि त्यातील सर्व पाणी दिलीपच्या शर्टवर सांडले. हे पाहून दिलीप खूप चिडला. तो रागाने म्हणाला, तू वेडा आहेस का? तुला दिसत नाहीये का? तुला काळजीपूर्वक चालता येत नाहीये का? अज्ञानी मूर्ख कुठला, निघ इथून. बिचारा राजू घाबरला आणि डोके खाली करून मागे हटला. मोतीलालजी हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांच्या मनात एक वेदना होती. हे सर्व माझ्या निष्काळजीपणाचेच परिणाम आहे. मीच माझ्या मुलांना इतके स्वातंत्र्य दिले आहे की त्यांना कठोर परिश्रम आणि मानवतेचे महत्त्व समजले नाही. संध्याकाळ अशीच गेली. दुकान बंद झाल्यावर दिलीप त्यांच्यासोबतच घरी गेला. दारात पाऊल ठेवताच त्याला मनीष आणि त्याची पत्नी ज्योती सोफ्यावर आरामात बसलेली दिसली. समोर टेबलावर बाहेरून ऑर्डर केलेले विविध जेवणाचे पॅकेट होते. जसे मोतीलालजी आणि दिलीप सोबतच आत आले तेव्हा दोघेही उभे राहिले. मग मनीष हसत म्हणाला, अरे वा, तुम्ही लोक आलात. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. ज्योती पुढे सरकली आणि म्हणाली, बाबा, कृपया हात आणि तोंड धुवा. मी आज तुमच्यासाठी एका खास रेस्टॉरंटमधून जेवण मागवले आहे. मोतीलालजी थकलेल्या पावलांनी पुढे गेले आणि हात आणि चेहरा धुतला. मग जेव्हा ते जेवणाच्या टेबलवर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की प्लेट्स सजवलेल्या होत्या आणि त्यात विविध प्रकारचे पदार्थ ठेवलेले होते. ते बाहेरून शांत होते पण आतून ते खूप अस्वस्थ होते. त्यांच्या मनात एक वादळ निर्माण झाले होते. जर मीना इथे असती तर किती प्रेमाने विचारले असते आणि हे बाहेरचे जेवण माझ्या मुलांना आणि सुनांना आवडत असेल, पण ती असती तर तिने ते स्वतः तिच्या हाताने बनवले असते. ते शांतपणे खुर्चीवर बसले. ज्योतीने एका प्लेटमध्ये जेवण वाढले आणि म्हणाली, हे घ्या बाबा, गरम गरम खा. इथे तुमची आवडती दाल मखनी देखील आहे. मोतीलालजी किंचित हसले आणि एकही शब्द न बोलता एक चावा घेतला. मनीष आणि दिलीप जेवत राहिले, हसत राहिले आणि बोलत राहिले. पण मोतीलालजींची नजर रिकाम्या खुर्चीवरच राहिली, तीच खुर्ची जिथे त्यांची पत्नी मीना बसायची. एक दीर्घ श्वास घेत त्यांनी विचार केला, हे घर आणि कुटुंब एकेकाळी मंदिरासारखे वाटत होते. माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझे मन का दुःखी आहे हे मला माहीत नाही. खोलीच्या मंद प्रकाशात मोतीलालजी बेडवर झोपले. थकान तर होतीच पण मनही अस्वस्थ होते. त्यांनी जवळच्या फोटोकडे पाहिले. प्रकाशात ते चित्र मंदमणी चमकत होते. त्यांनी तो फोटो हातात घेतला आणि आपल्या छातीशी धरला आणि हळुवारपणे म्हणाले, मीना, तू मला एक गोष्ट सांग, मी आपल्या मुलांना योग्य मार्ग कसा दाखवू? त्यांच्या मनात किती निष्काळजीपणा आणि अहंकार घर करून बसला आहे. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते दोघेही मी जे काही बोलतो ते हलक्यात घेतात आणि जर हे असे चालू राहिले तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपले गोड घर लवकरच कोसळेल. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या आवाजात थरथर होती. मग थोड्या वेळाने ते म्हणाले, मीना, आता तूच मला एक मार्ग दाखव. ते अजूनही त्यांच्या पत्नीशी मनातल्या मनात बोलतच होते तेव्हा त्यांची नजर खोलीतील टीव्हीवर पडली, ज्यावर एक मनोरंजन करणारा कार्यक्रम चालला होता. तारक मेहता का उलटा चष्मा. त्यांची नजर आता अधूनमधून त्या टीव्ही स्क्रीनवर पडत होती. त्यामधील हसवणारी पात्रे खूप चांगले मनोरंजन करत होती, खास करून जेठा, दया आणि बाबूजी. मोतीलालजी तो कॉमेडी शो पाहत असताना त्यांचा थकवा कमी जाणवू लागला. तेवढ्यात टीव्हीवर जाहिरात आली, त्यामुळे त्यांचे रमलेले मन पुन्हा त्या खोलीत परतले, जिथे ते त्यांची पत्नी मीनासोबत गप्पा मारत होते. आता ते पुन्हा मीनाजींच्या फोटोकडे पाहून मनातल्या मनात तिच्याशी गप्पा मारू लागले. गप्पा मारता त्यांचे डोळे जड होऊ लागले, त्यामुळे त्यांना कधी झोप लागली त्यांनाच कळले नाही. सकाळचा मऊ सूर्यप्रकाश खिडकीतून आत शिरून खोलीत पसरला. मोतीलालजींचे डोळे हळूहळू उघडले. आज त्यांच्या मनात एक वेगळीच भावना होती. एक हास्य तरंगत होते. त्यांनी उशीखाली हात फिरवला आणि मीनाचा फोटो काढला. तो फोटो छातीशी धरून ते हळुवारपणे म्हणाले, मीना,
तू खरोखर अजूनही माझ्यासोबत आहेस. रात्री तुझ्याशी बोलताना मला हे कळले की मला मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी काय करावे लागेल. तू मला दाखवलेल्या मार्गदर्शनाचे मी पालन करेन. आता मला माझ्या मुलांची काळजी स्वतः घ्यावी लागेल. तो काही क्षण फोटोकडे पाहत राहिला. नंतर व्यवस्थितपणे ते त्यांच्या उशीखाली परत ठेवला आणि बेडवरून उठून हळूहळू हॉलकडे चालत गेले. हॉलमध्ये पोहोचताच ज्योतीने त्यांना पाहिले आणि हसत म्हणाली, काय बाबा, आज तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत आहे. मोतीलालजींनी हलक्या हास्याने उत्तर दिले, हो सुनबाई, आज खूप खास दिवस आहे आणि आज मला तुम्हाला सर्वांना काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. सासऱ्यांचे बोलणे ऐकून ज्योती आणखी उत्सुक झाली. ती हसून म्हणाली, बाबा प्लीज मला ते सांगा ना, काय आहे ते. मोतीलालजींनी हात वर केला आणि इशारा केला आणि हळू आवाजात म्हणाली, नाही सुनबाई, आधी रमा आणि दिलीपला तर येऊ दे, मग सांगेन. ज्योतीने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही उत्सुकतेचा भाव दिसत होता. ज्योती घाईघाईने खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला हाक मारत म्हणाली, ऐका ना, प्लीज लवकर उठा, बाबांना आपल्याला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. मग मनीष मागे वळला आणि बडबडला, ज्योती प्लीज यार, मला रविवारी तरी शांत झोपू दे, आज मला कुठे दुकानात जायचे आहे. असे म्हणून मनीषने पुन्हा डोळे मिटले. हे पाहून ज्योतीने त्याचा हात घट्ट धरला आणि तो हलवत म्हणाली, प्लीज माझं ऐका, आज बाबा खूप आनंदी आहेत आणि मला वाटते की ते काहीतरी खास सांगणार आहेत. ज्योतीच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून मनीष घाबरला. तो अचानक उठून बसला आणि विचारले, काल रात्रीत असं काय झालं. मग हळूहळू बेडवरून उठत तो म्हणाला, ठीक आहे, मी फ्रेश होतो, मला फक्त मसाला चहा बनवून दे. ज्योती हसली आणि होकार दिला आणि किचनच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात मनीष हॉलमध्ये आला आणि सोफ्यावर बसला. ज्योती स्वयंपाकघरातून नुकताच चहा घेऊन आली होती. तेवढ्यात दार उघडले आणि रमा आत आली. आत येताच तिने आजूबाजूला पाहिले. समोर मोतीलालजी गंभीर हास्यात बसले होते. मनीष आणि ज्योतीही समोर बसले होते. हॉलमधील वातावरण नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळे वाटत होते. रमा आश्चर्याने म्हणाली, अरे काय झालं, आज सगळे हॉलमध्ये का जमले आहेत, काही खास प्रसंग आहे का. तिच्या आवाजात ही उत्सुकता होती आणि हलकेसे हास्य पण होते. तिच्याकडे पाहून मोतीलालजी शांतपणे म्हणाले, हो सुनबाई, आज एक खास दिवस आहे. तू आणि दिलीप एकत्र बसावे अशी माझी इच्छा आहे, कारण मी जे सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. रमाने हळूच मान हलवली आणि त्याच्या शेजारी बसायला गेली. तिचे डोळे उत्सुकतेने भरलेले होते. तिचे सासरे काय बोलणार आहेत हे जाणून घेण्यासाठी ती खूप उत्सुक होती. रमा नुकतीच बसली होती. तेवढ्यात तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. काही क्षणात हातात मोबाईल घेऊन दिलीप दार उघडून आत आला. हॉलमध्ये सर्वांना एकत्र बसलेले पाहून तो घाबरला आणि विचारले, काय झालं, सगळे इथे का बसले आहेत बाबा, काही खास चर्चा चालू आहे का. मोतीलालजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, हो बाळा, चर्चा तर करायची आहे, म्हणून मी तुम्हा सर्वांची वाट पाहत होतो. दिलीपने त्याचा मोबाईल खिशात ठेवला आणि रमाच्या शेजारी येऊन बसला. आता संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये उपस्थित होते. मोतीलालजींनी त्यांच्या दोन्ही मुलांकडे आणि त्यांच्या सुनांकडे पाहिले आणि नंतर किंचित हसले. त्यांच्या डोळ्यात दृढ निश्चय होता. जणू काही त्यांनी मनात जे तयार केले होते ते व्यक्त करण्याची वेळ आली आहे. मोतीलालजी गंभीर आणि प्रभावी स्वरात म्हणाले, मी तुमच्याशी थेट आणि स्पष्ट बोलणार आहे. मी जो निर्णय घेतला आहे तो काळजीपूर्वक विचार करून आणि तुमच्या भल्यासाठी घेतला आहे. मनीष आणि दिलीपने त्यांच्या वडिलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. मग मोतीलालजी थोड्या वेळ थांबले आणि म्हणाले, माझी 4ही दुकाने आता एका ट्रस्टकडे जातील आणि मी गेल्यानंतर हे घर वगळता माझी सर्व मालमत्ता त्या ट्रस्टची असेल. हे ऐकून मनीष आणि दिलीप दोघे स्तब्ध झाले. मग मनीष रागाने उभा राहिला आणि म्हणाला, बाबा तुम्ही हे काय म्हणत आहात, तुम्ही आमचा अजिबात विचार केला नाही. आम्ही काय करणार, कुठे जाणार. दिलीप ही रागाने म्हणाला, बाबा जर तुम्हाला आमच्या विरुद्ध काही तक्रार असेल तर थेट सांगा, असा अचानक निर्णय घेणे योग्य नाही. मग मोतीलालजी म्हणाले, शांत राहा, हा माझा निर्णय आहे आणि मी तेच करेन जे मला योग्य वाटेल. रमा आणि ज्योती शांतपणे त्यांच्या नवऱ्याकडे पाहत होत्या. मग मोतीलालजी गंभीर स्वरात म्हणाले, जर तुम्हाला मी दुकाने आणि इतर मालमत्ता ट्रस्टला द्यावी असे वाटत नसेल
तर तुम्हाला मी सांगेल तसे करावे लागेल. जर तुम्ही माझे ऐकले तर सर्व काही तुमच्या दोघांच्याही नावावर राहील. वडिलांचे बोलणे ऐकून दिलीप लगेच म्हणाला, हो बाबा, आम्हाला सांगा काय करावे लागेल. मुलांचे बोलणे ऐकून मोतीलालजी गंभीर स्वरात म्हणाले, तुम्ही दोन्ही भावांना काही दिवसांसाठी तुमच्या पत्नीसह दुसरीकडे कुठेतरी राहायला जावे लागेल. या घरापासून दूर, आणि मी सांगेन तिथे तुम्हाला राहावे लागेल आणि तिथे पूर्ण 22 दिवस घालवावे लागतील. हे ऐकून मनीष किंचित हसला आणि म्हणाला, बाबा, एवढंच का? तुम्ही आम्हाला उगीच घाबरवले आहे. आता सांगा, आम्ही कधी आणि कुठे जायचं आहे? हे सर्व चर्चा सुरू असताना दिलीपने त्यात व्यत्यय आणला. पण बाबा, जर आम्ही निघून गेलो तर तुम्ही एकटे सगळं कसं सांभाळाल? दुकान आणि बाकी सगळं? मोतीलालजींनी हलकेसे स्मितहास्य करत उत्तर दिले, बाळा, आत्ताही मी एकटाच सगळं सांभाळतोय. दुकान, घर, सगळं काही. तुम्ही स्वतःच्या मर्जीचे मालक आहात. तुम्ही सगळं तुमच्या मर्जीनुसार करता. वडिलांचे शब्द ऐकताच मनीष आणि दिलीपने एकमेकांकडे पाहिले. ज्योती हसली आणि म्हणाली, तसे हे चांगलेच आहे म्हणा. आम्ही 22 दिवसांसाठी बाहेर राहू. यामुळे आपल्याला प्रवास करण्यासाठीही वेळ मिळेल आणि आपण बऱ्याच दिवसांपासून कुठे बाहेर गेलो नाही. रमाने ही ज्योतिषी सहमती दर्शवत मान हलवली आणि दोघीही खूप आनंदी झाल्या. दरम्यान मनीष आणि दिलीप यांना आश्चर्य वाटले की त्यांच्या वडिलांच्या मनात नक्की काय चालले आहे आणि ते असे का करत आहेत. ते अजूनही याबद्दल विचार करत होते की तेवढ्यात मोतीलालजी म्हणाले, सांगा, तुम्ही जायला तयार आहे का? मनीषने त्यांच्या वडिलांकडे पाहिले आणि विचारले, पण बाबा, तुम्ही अजून मला सांगितले नाही की आम्ही कुठे जात आहोत. तो आणखी काही बोलणार इतक्यात मोतीलालजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, मी आज रात्री तुम्हाला सगळं सांगेन. तुम्ही तुमच्या बॅगा पॅक करा. हे बोलल्यानंतर ते क्षणभर थांबले आणि नंतर गंभीरपणे म्हणाले, आणि हो, आणखी एक गोष्ट, मी तुम्हाला दोघांनाही 5-5 हजार रुपये देईन आणि त्या बदल्यात तुम्ही मला त्या 22 दिवसात त्या 5,000 रुपयांचे 50,000 रुपये करून द्यायचे आणि तेही पूर्ण प्रामाणिकपणे. समजले? दिलीप काही बोलणारच होता. तेवढ्यात मनीषने त्यांच्याकडे तिरकसपणे पाहिले आणि हातवारे करून त्याला गप्प केले. मोतीलालजी आणखी काही न बोलता उठले आणि घराबाहेर पडले. ते निघताच मनीष आणि दिलीप त्यांच्या खोल्यांमध्ये गेले. खिडक्यांमधून एक मंद सूर्यप्रकाश आत येत होता, पण आता हॉल शांततेने भरून गेला होता आणि सगळेजणही पूर्णपणे शांत होते. प्रत्येक जण आपापल्या विचारांमध्ये हरवलेला होता. रात्रीची वेळ झाली होती. मनीष त्याच्या खोलीत बसला होता. त्याची सुटकेस बाहेर काढत होता. त्याने त्याची कपडे व्यवस्थित घडी करून बॅगेत टाकत तो म्हणाला, ज्योती, कदाचित बाबांचं मन कशात तरी गुंतलं आहे आणि मला वाटतं की ते कोणत्या तरी कारणामुळे हे करत आहेत. ज्योती तिच्या बॅगात काही लहान वस्तू ठेवून मनीषकडे आली आणि काहीशा काळजीने म्हणाली, बाबांच्या मनात काय चालले ते मला माहीत नाही. हे वयाचे परिणाम आहेत की त्यांना काही झालं आहे. आपण काहीतरी करायला हवं. तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता दिसत होती, पण आवाजात दृढ निश्चय होता. मनीषने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत सोडला आणि म्हणाला, नाही ज्योती, असा विचार करू नकोस. माझ्या माहितीनुसार बाबा शुद्धीवर आहेत. त्यांनी हा निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घेतला असावा. आता आपल्याला फक्त त्यांची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे, नाहीतर आपल्याकडे असलेले सर्व काही हरवून जाईल. त्याने हात पुढे करून ज्योतीची बॅग जुळवून घेतली आणि हळुवारपणे म्हणाली, आपण घाबरू नये. दरम्यान दिलीपने त्याच्या खोलीत रमासोबत बसला होता. रमा, आपण कसे सांभाळणार? बाबा फक्त 5,000 रुपये देत आहेत. त्यात तर काहीच होणार नाही. बाहेरून मागवायचे तर विसरूनच जा. हे 21 दिवस कसे जाणार? तो त्याचे कपडे जुळवत म्हणाला. आवाज थरथरत होता. रमा शांतपणे आणि आत्मविश्वासाने हसत हसत म्हणाली, अरे, तू पूर्णपणे चुकीचा समजतोय. हे 5,000 आपल्या खर्चासाठी दिले नाहीत, तर आपल्याला त्यातून 50,000 कमवावे लागतील. तिचा आवाज खोलीत घुमला. मग थोड्या वेळाने ती पुढे म्हणाली, जर आपण हे करू शकलो नाही तर आपल्याला आयुष्यभर महिन्याला 5 ते 10 हजारांवर जगावे लागेल. आपल्याला उदरनिर्वाह करायचा आहे. म्हणून निरर्थक बोलणे थांबवा आणि 5 मधून 50 कसे कमवायचे याचा विचार करा. दिलीपच्या डोळ्यात हाशीचा किरण चमकला. तो हळुवारपणे म्हणाला, पण योजना काय असेल? आपण काय विकणार? कुठून सुरुवात करणार? रमा हळुवारपणे म्हणाली, आपण काहीही मोठे करणार नाही. आपण फक्त लहान सुरुवात करू. 5 ते 50 करण्यासाठी
हुशारी आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. ते अजूनही बोलत असताना बाहेरून मोतीलालजींचा आवाज आला, दिलीप. मनीष. मग दोघेही भाऊ त्यांच्या खोलीतून बाहेर आले. ज्योती आणि रमाही त्यांच्यासोबत होती. हॉलच्या मंद पिवळ्या प्रकाशात मोतीलालजी गंभीर दिसत होते. त्यांच्या हातात 2 लिफाफे होते. ते लिफाफे मनीष आणि दिलीप यांच्या हातात देत म्हणाले, हे घ्या. या लिफाफ्यांमध्ये तुम्ही जिथे राहणार आहात त्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता आहे. मी जेवणाची आणि राहण्याची सर्व व्यवस्था आधीच केली आहे. तुम्हाला काहीही काळजी करावी लागणार नाही. मी फक्त प्रवासासाठी 5,000 रुपये बाजूला ठेवले आहेत. पण लक्षात ठेवा. त्यांचा आवाज अचानक कडक झाला. तुमचे हे 5,000 50,000 बदलायचे आहेत आणि तेही फक्त प्रामाणिक कमाईतून. जर तुमच्या कमाईतील 1 रुपयाही अप्रामाणिक निघाला तर या घरात तुमच्यासाठी जागा राहणार नाही. त्यांच्या बोलण्यात खंबीरपणा दिसत होता आणि डोळ्यात अढळ सत्य होते. ज्योती आणि रमाचे चेहरे गोंधळाने भरलेले होते. थोडं आश्चर्य, थोडासा राग. मनीष आणि दिलीपच्या डोळ्यात ही गोंधळ स्पष्ट दिसत होता. काही क्षण हॉलमध्ये शांतता पसरली. शेवटी दोन्ही भावांनी शांतपणे त्यांचे लिफाफे घेतले आणि डोके खाली करून आपापल्या खोलीत परतले. त्यांच्या बायकाही मागे येत होत्या. खोलीत जाऊन मनीष आणि दिलीप यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर झोपले. रात्र अधिकच गडद झाली होती. आज बाहेरची हवाही शांत वाटत होती. दिलीप खिडकीजवळ उभा होता. उद्याच्या काळजीने त्याची झोप हिरावून घेतली होती. त्याच्या डोळ्याला थंड वारा लागत होता आणि तो चंद्राच्या तेजस्वी रेषेकडे पाहू लागला. मग त्याची नजर त्याचा भाऊ मनीषवर पडली आणि त्यालाही मनीषने खिडकीतून बाहेर पाहत असल्याचे दिसले. दोन्ही भावांचे डोळे काळजीने भरलेले होते. ते काही क्षण शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. मग ते हळूहळू त्यांच्या खोलीत परतले आणि त्यांना कळलेच नाही की झोप कधी लागली. सकाळची वेळ होती. खिडक्यांमधून मऊ सूर्यप्रकाश अंगणात येत होता. खिडक्यांमधून येणाऱ्या प्रकाशाने मोतीलालजींची खोली उजळून निघाली होती. त्यांचा चेहरा अजूनही कठोर होता, पण त्यांच्या डोळ्यात समाधानाची एक वेगळीच भावना चमकत होती. त्यांच्या मुलांच्या नवीन सुरुवातीमुळे त्यांना आनंद झाला होता. इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्यांची दोन्ही मुले स्वतःहून काहीतरी साध्य करणार होते. पण एक कडक इशाराही होता. जर मनीष आणि दिलीप त्यांच्या नेमलेल्या कामात अयशस्वी झाले तर, जर ते प्रामाणिकपणे 5,000 चे 50,000 रूपांतर करू शकले नाही तर, मोतीलालजीने स्पष्टपणे सांगितले होते की बेईमानीने केलेली कमाई खपून घेतली जाणार नाही. त्यांनी केवळ दुकानातील त्यांचा वाटाच नव्हे तर वडिलांचा विश्वासही पणाला लागला होता. मित्रांनो, कधी कधी वडिलांचे प्रेम जरी ते कडक आदेशांच्या स्वरूपात असले तरी सर्वात मोठा धडा देखील शिकवते. मनीष आणि दिलीप त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या आयुष्यातील कठीण आणि अनोखा प्रवास सुरू करण्यास तयार होते. सर्व सुटकेस वरांड्यावर रचलेल्या होत्या. ज्योती आणि रमा दोघेही मजबूत आणि आशावादी दिसत होते. मनीषला पुन्हा त्याचा लिफाफा जाणवला. त्यातील 5,000 रुपये जणू एखाद्या आव्हानाचे प्रतिध्वनी होते. दिलीप त्याची बॅग घेऊन तयार होता. खोलीतून बाहेर पडताच त्याला त्याचे वडील वरांड्यातल्या सोफ्यावर झोपलेले दिसले. मनीषने मनात विचार केला, अरे हे काय, बाबा इथेच झोपले वाटतं. असं वाटतं की रात्रभर इथे बसून विचार करत करत इथेच झोपले असणार. दरम्यान दिलीपच्या मनात वेगळाच विचार येत होता. आता आपल्याला त्यांना उठवावं तर लागेलच, नाहीतर आपण बाहेर कसं पडणार. इतक्यात रमा पुढे सरसावली. हळूहळू ती जवळ गेली आणि म्हणाली, बाबा बाबा उठा, सकाळ झाली आहे. अचानक मोतीलालजींचे डोळे उघडले. रमाला समोर उभी असलेली पाहून ती हसली आणि म्हणाली, धन्यवाद सुनबाई, तू मला उठवलेस. त्यांनी मागे येऊन पाहिले तर त्यांना मनीष आणि ज्योती एकत्र उभे असलेले दिसले आणि थोड्या अंतरावर दिलीप पण उभा होता. काही क्षणांच्या शांततेनंतर ते हळू पण खोल आवाजात म्हणाले, तुम्ही चौघेही जायला तयार आहात का? ज्योतीने किंचित दुःख आणि दृढनिश्चयाच्या मिश्रणाने उत्तर दिले, हो बाबा, आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हे ऐकून मोतीलालजींच्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले. ते म्हणाले, जावा, माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. चौघांनीही त्यांच्या वडिलांना नमस्कार केला. मनात भीती, आशा आणि दृढनिश्चय सर्व एकत्र उडी मारत होते. ते निघणारच होते तेव्हा मोतीलालजी म्हणाले, लक्षात ठेवा, 1 रुपयाही बेकायदेशीर पैशातून मिळवता कामा नये. आणि हो, कुणाचीही मदत घेणे सक्त मनाई आहे. हा प्रवास फक्त तुमचा
फक्त तुमची परीक्षा आहे. त्यांचे संभाषण ऐकून मनीष म्हणाला, हो हो बाबा, मला समजले. तुम्ही किती वेळा एकच गोष्ट बोलणार आहात. असे म्हणत त्याने ज्योतीचा हात घट्ट धरला आणि घराबाहेर पडला. मागोमाग दिलीप ही रमा सोबत निघाला. दाराबाहेर येताच त्यांनी प्रथम शहराचा शोध घेण्याचे ठरवले. दिलीप लगेच म्हणाला, मी कॅब घेऊ का? पण तेवढ्याच ज्योतीने त्यांना मध्येच अडवून म्हणाली, अरे नको नको, कॅब नको. आपल्याला ते 5,000 रुपये खर्च करायचे नाहीत. चला रिक्षाने जाऊया. रमाने मागून घाबरून विचारले, अरे देवा, मला रिक्षाने जावे लागेल का? आता मी कसे जाऊ? पण मनीष लगेच हळू आवाजात म्हणाला, ज्योती बरोबर म्हणते. आता आपल्याला प्रत्येक रुपया वाचवावा लागेल. त्या पैशातून काहीतरी बनवावे लागेल आणि ते बाबांना दाखवावे लागेल. आपण त्यांना दाखवून देऊ की आपण सुद्धा इतरांपेक्षा कमी नाही. त्यांना वाटते की आपण काम करू शकत नाही. आता त्यांचं तोंड बंद करण्याची वेळ आली आहे. दिलीपनेही धाडस एकवटले आणि म्हणाला, हो भाऊ, आता आपण काय काय करू शकतो ते बाबांना दाखवू. मग त्याने जवळ उभ्या असलेल्या एका रिक्षा चालकाला हाक मारली आणि त्याला थांबवले. ते चौघेही कसे तरी एकाच रिक्षात बसले. मनात भीती आणि आशेचा किरण घेऊन ते एका नवीन शहराकडे निघाले, जिथे त्यांच्या कठोर परिश्रमाची, प्रामाणिकपणाची आणि धैर्याची परीक्षा होईल. ते मनातल्या मनात विचार करत होते की कसे का होईना, पण या 5,000च्या रकमेला वाढवण्यासाठी सुरुवात तर करावी लागणार होती. आणि मग सर्वांनी आपल्या मनाला एकच प्रश्न विचारला की ते हे करू शकतील का? 5,000चे खरोखर 50,000 होतील का? आणि जर ते झाले नाही तर त्या दिवसाचा त्यांच्यासाठी काय अर्थ असेल? त्यांच्या स्वतःच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद होतील का? पण आता त्या चौघांच्या डोळ्यात भीती आणि धाडस दोन्ही दिसत होते. लवकरच रिक्षा एका अनोळखी ठिकाणी थांबली. एक जुनी वसाहत, अनोळखी लोक, जीर्ण घरे, अरुंद रस्ते आणि बाजारपेठांची गर्दी हे पाहून दिलीप आणि मनीष दोघांनाही धक्का बसला. मनीषने घाबरून रिक्षावाल्याला विचारले, भाऊ, हे नक्की तेच ठिकाण आहे ना? तुम्ही चुकीच्या जागी तर आणले नाही ना? रिक्षावाला हसला आणि म्हणाला, अरे भाऊ, हीच योग्य जागा आहे. तुमच्या पत्रात लिहिलेल्या पत्त्यावरच मी सोडले आहे. आता तुम्ही फक्त घराचा नंबर शोधा. ज्योती उठली आणि रडणाऱ्या आवाजात म्हणाली, ऐका ना, आपण इथे कसे राहणार? मी तर इथे एक क्षण उभीही राहू शकत नाही. मग रमाही घाबरून म्हणाली, हो दीदी, आजूबाजूला कचरा पडला आहे आणि लोक पण घाणेरडे आहेत. मनीषने त्यांच्याकडे पाहिले आणि किंचित कटू हास्य करत म्हणाला, आपण पंचतारांकित हॉटेलला भेट देण्यासाठी आलो नाही. ही तर आपली परीक्षा आहे. जर आपण या टप्प्यातून बाहेर पडलो नाही तर तेच घडेल. नंतर खऱ्या आयुष्यात आपल्याला इथेच राहावे लागेल. दिलीप त्याच्या बोलण्यावर हसला आणि म्हणाला, तुम्हा दोघींना कदाचित हे समजत नसेल. विसरला वाटतं की आपली परीक्षा आहे. तुम्ही आता येणार आहात की इथेच उभे राहाल? ते तिघेही थोड्या घाईघाईत मनीष सोबत निघाले. वाटेत मनीषने तिच्या वडिलांना दिलेल्या लिफाफ्यात सूचीबद्ध इमारतीचा पत्ता शोधण्यासाठी प्रत्येक पाटी आणि इमारतीचे नाव वाचले. मग त्याने जवळच उभ्या असलेल्या हरभरा शेव विक्रेत्याला विचारले, भाऊ, ही नवीन इमारत क्रमांक 105 कुठे आहे? हरभरावाल्याने त्यांना रस्ता दाखवला. काही वेळाने ते चौघेही दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. समोर पाहताच ते स्तब्ध झाले. ती खरोखरच एक नवीन इमारत होती, जी आजूबाजूच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या अगदी उलट चमकत होती. असे वाटत होते की जणू काही ते नुकतीच बनवले आहे. आत शिरताच त्यांना एक माणूस बसलेला आढळला. ते जवळ जाताच तो उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर स्वागताचे तेज होते. नमस्कार, या, मी तुमचीच वाट पाहत होतो. त्याचे शब्द ऐकून चौघेही चकित झाले, कारण तो असा बोलत होता जणू तो त्यांना खूप दिवसांपासून ओळखत आहे. मग सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मनीष पुढे सरसावला आणि विचारले, म्हणजे वडिलांनी तुम्हाला सांगितले होते की आम्ही येतोय? तो गंभीरपणे म्हणाला, हो साहेब, मला माहिती होतं आणि मोतीलालजींनी मला इथे खास तुमच्यासाठी नियुक्त केले आहे. मनीष आणि दिलीप एकमेकांकडे पाहत होते आणि संकोचित होते. मग ते दोघे एकत्र म्हणाले, याचा अर्थ असा आहे की हे सगळं बाबाने जाणून बुजून केलं आहे. अजून पुढे काय काय पाहावं लागणार आहे कुणास ठाऊक. त्यांच्या मनात काय चालले ते काहीच समजत नाही. तुम्ही काळजी करू नका. त्यांनी जे काही केलं आहे ते खूप विचारपूर्वक केलं आहे.
हे सगळं तुमच्या भल्यासाठी केलं आहे. प्रसाद शांत पण आत्मविश्वासू आवाजात म्हणाला. मग दिलीप कडक शब्दात म्हणाला, तू चुप राहा. तुला काहीच माहिती नाही. तुला काय माहित आहे आम्ही कशातून जात आहोत? मग प्रसाद हळू पण ठाम स्वरात म्हणाला, प्लीज विनम्रपणे बोला. साहेब, तुमच्या वडिलांनी मला कामावर ठेवले आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुमचा नोकर आहे. त्याचा आवाज तीक्ष्ण होता. मग तो पुढे गेला आणि म्हणाला, ही घ्या तुमच्या खोलीची चावी. तुम्हाला वरच्या मजल्यावर तुमची खोली मिळेल आणि स्वयंपाकघरात 22 दिवसांचं रेशन साठवून ठेवलं आहे. मी वेळोवेळी भाज्या आणि तुम्हाला लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तू आणून देऊन ज्योतीचा चेहरा आश्चर्य आणि चिंतेने भरून गेला. तुला काय म्हणायचंय? आम्हाला आमचे जेवण स्वतःच बनवावं लागेल? प्रसाद थंड हास्य करत म्हणाला, हो, मोतीलालजींनी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली होती. बाहेरून काहीही खरेदी करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जे हवे ते तुम्ही बनवू शकता. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आधीच स्वयंपाकघरात आहे. ज्योती आणि रमाचे तोंड उघडेच राहिले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीतीचे मिश्रण स्पष्ट दिसत होते. चौघेही पुढे गेले, पण ते पुढे जाण्यापूर्वीच मनीषने मागे वळून विचारले, अरे पण तुझं नाव तरी सांग. प्रसाद हसला आणि म्हणाला, माझे नाव प्रसाद आहे. मनीष हसला आणि म्हणाला, प्रसाद, वाह, छान नाव आहे. मग तो हसत हसत निघून गेला. पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर ते चौघेही खोलीकडे निघाले. दार उघडताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आत एक मोठा हॉल होता. 2 सिंगल बेड, 2 वॉर्डरोब आणि मध्यभागी एक लहान टेबल. AC नव्हता, रेफ्रिजरेटर नव्हता. हे पाहून रमा लगेच म्हणाली, ही खोली आहे का? मला वाटतंय त्यांनी आपल्याला चुकीची खोली दिली आहे. आपण इथे कसे राहणार? ज्योतीने त्याच्याकडे पाहिल्याने म्हणाली, हो, अगदी बरोबर बोलली तू. बाबांनी हे करायला नको होते. मग मनीष म्हणाला, थांबा, ही योग्य खोली आहे. तिथे मध्यभागी टेबलाकडे बघा. हे घड्याळ उलटे चालले आहे. मग दिलीप आश्चर्याने म्हणाला, भाऊ, हे घड्याळ उलटे कसे चालू शकते? तेवढ्यात ज्योती म्हणाली, हे घड्याळ उलटे चालत नाहीये. हा 22 दिवसांचा टायमर आहे जो हळूहळू संपत आहे. दिलीप निराशेने म्हणाला, हे खूप झाले आता. बाबांना किती युक्त्या केल्या असतील मला माहित नाही. नक्की त्यांना आपल्याकडून काय हवे आहे? ज्योती म्हणाली, चला हे सगळं बाजूला ठेवूया. आधी काहीतरी खायची व्यवस्था करूया. मला खूप भूक लागली आहे. रमाही म्हणाली, ठीक आहे, आधी काहीतरी खाऊया, मग आपण योजना बनवू. चौघांनीही त्यांच्या सुटकेस खोलीत ठेवल्या. तेवढ्यात प्रसाद आत आला आणि म्हणाला, हे घ्या नाश्ता, सर्वजण करून घ्या. ज्योती आणि रमाच्या चेहऱ्यावर समाधानाची लाट पसरली. दिलीप आणि मनीषने आश्चर्याने वर पाहिले. का भाऊ, तू तर म्हणालास की आम्हाला स्वतःचे जेवण स्वतः बनवावे लागेल, मग हा नाश्ता कशासाठी? प्रसाद हसला आणि म्हणाला, साहेब, आजचे जेवण माझ्याकडून, कारण तुमचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. ज्योती आनंदाने म्हणाली, ठीक आहे, काय आणलेस? जेव्हा प्लेट समोर आली तेव्हा गरमागरम डाळपुरी आणि कचोरी असा नाश्ता पाहून चौघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. ते सर्व जमिनीवर बसले आणि जेवू लागले. प्रसाद तिथेच हसत उभा होता. तो स्वतःशीच म्हणाला, खा खा ही डिश आणि कचोरी. कदाचित हे तुमच्या आयुष्यातील शेवटचे चांगले जेवण असेल. मग थोड्या वेळाने तो म्हणाला, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे देखरेख करण्यासाठी नाही, मी फक्त मदत करण्यासाठी आहे. पण जर तुमच्या कमाईबद्दल काही शंका वाटली तर त्याचे परिणाम तुमच्यासाठी चांगले नसतील. त्या शब्दांमध्ये एक अव्यक्त संदेश असल्याचे दिसत होते. दुपारपर्यंत चौघेही खोलीत बसून होते. तेच विचार त्यांच्या भोवती फिरत होते. कुठून सुरुवात करावी, कशी करावी? सामान्य नोकरीचा तर प्रश्नच नव्हता. कोणतीही कंपनी 22 दिवसात पगारही देणार नाही. मग 50,000 तर खूप लांबची गोष्ट आहे. तेवढ्यात रमाने सुचवली, आपण एक छोटासा व्यवसाय का करू नये? दिलीप लगेच म्हणाला, व्यवसाय असा चालत नाही. आम्हाला दुकान कोण देईल? आणि दुकान सेट करायला वर्षानुवर्ष लागतात. मग मनीष म्हणाला, कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी 5,000 खूप कमी आहेत. बाबांना आधीच कल्पना असेल की आपण ते करू शकणार नाही. त्यांनी असे केले असणार. चौघेही मोतीलालजींना कोसू लागले आणि अशाच विचारात दिवस गेला. दुसरा दिवस सुरू झाला होता. चौघेही गाढ झोपेत होते. तेव्हा मनीष अचानक जागा झाला.
त्याने घड्याळाकडे पाहिले आणि घाबरून उठून बसला. घाबरून त्याने दिलीप आणि इतर सर्वांना हलवून जागे केले. अरे लवकर उठा, बघ 11 वाजले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि 22 पैकी 2 दिवस उलटून गेले आहेत आणि आपल्याला अजून काहीच सुचत नाहीये. मनीषचे बोलणे ऐकून दिलीप बेडवर बसला आणि म्हणाला, भाऊ, मला वाटत नाही की आपण काही करू शकतो. जरा विचार कर, आपण 5,000 मधून 50,000 कसे कमवू शकतो? तेवढ्यात ज्योती चिडून म्हणाली, तुम्ही दोघे कालपासून इथेच बसला आहात. इथे बसून काही फायदा होणार नाही. उठा आणि बाहेर जा, तेव्हाच काहीतरी कल्पना येईल. मनीषने मान हलवली. हो, तू बरोबर बोलत आहेस. चल दिलीप. ते दोघेही पटकन उठले, तयार झाले आणि खोलीतून बाहेर पडले. ज्योती आणि रमा खोलीतच राहिल्या. त्याही वेगवेगळे उपाय शोधत होत्या. इमारतीतून बाहेर पडताच रस्त्याचा आवाज त्यांच्या कानात घुमला. सूर्याच्या किरणाने त्यांची त्वचा जळू लागली. याआधी दोन्ही भाऊ इतक्या उन्हात कधीच त्यांच्या गाडीशिवाय बाहेर पडले नव्हते. आजचा दिवस त्यांच्यासाठी असा होता की जणू कोणीतरी त्यांना तापलेल्या निखाऱ्यांवर अनवाणी चालायला सांगितले आहे. दोघांनीही डोक्यावर रुमाल बांधले आणि पुढे निघाले. कुठे गोलगप्पा विक्रेता उभा होता तर कुठे हरभरा विक्रेता उभा होता. ते अनेक दुकानांजवळून गेले, पण त्यांच्या मनात तोच विचार वारंवार येत राहिला की या दुकानांमध्ये काम करूनही त्याच्या वडिलांनी सांगितलेले पैसे कमवू शकत नाही. दोन्ही भाऊ कडक उन्हात एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर फिरत होते, पण त्यांचे ठिकाण खूप दूर होते. दिलीप हसत म्हणाला, भाऊ, जर चालण्याचे पैसे मिळत असते तर आतापर्यंत आपण 50,000 नक्की कमवले असते. मनीष हसला आणि म्हणाला, हो नक्कीच. तेवढ्यात त्यांची नजर जवळच्या एका इमारतीवर पडली, जिथे काम चालू होते. कंत्राटदार खाली खुर्चीवर बसून काम पाहत होता. दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिले आणि हळूहळू कंत्राटदाराजवळ गेले. दिलीपने धाडस केले आणि म्हणाला, भाऊ प्लीज ऐका ना. कंत्राटदाराने डोके वर करून त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाला, हा बोला, काय काम आहे? दिलीपने थेट विचारले, आम्हाला इथे काही काम मिळेल का? कंत्राटदाराने क्षणभर त्याला वरपासून खालीपर्यंत काळजीपूर्वक पाहिले. फॉर्मल शूज, महागड्या दर्जाचे पॅन्ट आणि शर्ट घातला होता. मग तो जोरात हसला आणि म्हणाला, साहेब, तुम्ही मस्करी करत आहात का? हा पोशाख हा घालून तुम्ही कामावर जाणार आहात का? तुम्हाला फक्त मीच सापडलो का? तुम्ही इथे काय वेळ वाया घालवण्यासाठी आला आहात का? तुमच्यासारखेच लोक व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करतात. चला निघा इथून. असे म्हणून कंत्राटदाराने रागाच्या भरात आपली काठी उचलली. मनीष आणि दिलीप अचानक भीतीने मागे हटले. त्यांचे हृदय धडधडले आणि ते दोघेही घाबरून धावत पुढे निघाले. ते दोघेही सुमारे 2 तास कडक उन्हात बाहेर फिरत होते. त्यांना घाम फुटला होता. त्यांचे पाय थकत होते, पण त्यांच्या मनात एकच विचार सतत फिरत होता, आता त्यांनी काय करावे? 5,000तून 50,000 कसे कमवू शकतात? थकलेला मनीष थांबला आणि म्हणाला, थांब दिलीप, पुढे चहा विक्रेता दिसतोय, चल आपण चहा घेऊया. ते चहाच्या टपरीजवळ बसले. स्टॉलच्या सावलीमुळे उन्हापासून थोडा आराम मिळाला. ते थोडा बसून श्वास घेतला. मग दिलीप चहा विक्रेत्याला म्हणाला, दादा, मला 1 बाटली पाणी आणि 2 कप चहा द्या. हातात चहाचा कप घेऊन पिऊ लागले. मग हळूहळू त्यांना थोडं बरं वाटू लागले. चहाच्या तीव्र सुगंधाने त्यांच्या मनात थोडी शांती आली आणि त्यांची विचार करण्याची क्षमता परत आली. चहाचा घोट घेत ते दोघेही विचारात हरवून गेले. त्यांनी कुठून सुरुवात करावी? मग दिलीपने समोर पाहिले तेव्हा त्याच लक्ष एका दुकानावर पडले. तो अचानक उत्साहाने म्हणाला, भैया समोर बघ. मनीषच्या चेहऱ्यावर उत्सुकता आली आणि तो म्हणाला, काय आहे तिथे? दिलीपने बोटाने इशारा करत म्हणाले, भैया तिथे बघ, ते दुकान. मित्रांनो, कदाचित तेच पहिले पाऊल होते जे उचलून त्यांच्या परीक्षेचा खरा प्रवास सुरू होणार होता. मनीषने पुढे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, मोमोज कॉर्नर. हो भाऊ, मोमोज कॉर्नर. मी पाहिले आहे की आजकाल मोमोज विक्रेते खूप कमावतात. दिवसाला 5,000 कमावतात. मग आपण मोमोज शॉप का उघडू नये? मनीष म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस, पण आपण मोमोज कसे विकणार? त्याने आपला अपमान होईल. जर आपल्याला ओळखीचा कोणी आला आणि त्याने आपल्याला पाहिले तर त्यांना काय वाटेल? मग दिलीप म्हणाला, भाऊ,
जर आपण तिथे मजदुरीचे काम केले असते तर तिथेही आपला अपमान झाला असता. आणि लोक काय म्हणतील याचा आपण विचार करू नये तर लवकर पैसे कसे कमवायचे याचा विचार करायला हवा. मनीषने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, हो, तू बरोबर बोलत आहेस. आणि आजकाल जर कोणताही फास्ट फूड उद्योग जास्त पैसे कमवत असेल तर तो मोमोज आहे. मग दिलीप म्हणाला, पण भाऊ, एक समस्या आहे. 5,000 मध्ये आपल्या दोघांपैकी एकाचेही सर्व साहित्य येणार नाही. गाड्यापासून ते मोमोजपर्यंत सर्व काही आयात करावे लागेल. मनीषने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, आपल्याला बाबांनी कुठे म्हटले होते की आपण दोघे वेगवेगळे काम करून पैसे कमवायचे आहेत. आपण एकत्र राहून पण मोमोजचा बिझनेस करू शकतो. मग दिलीपही लगेच म्हणाला, अरे हो, मी तर असा विचार केलाच नाही. त्यांनी चहा विक्रेत्याला पैसे दिले आणि पटकन प्रसादकडे पोहोचले. दिलीप म्हणाला, अरे प्रसाद, एक गोष्ट मला सांग की इथे मोमोज फॅक्टरी कुठे आहे? प्रसाद हसला आणि म्हणाला, तर शेवटी तुम्ही लोकांनी काय करायचे ते ठरवले आहे वाटतं. ते छान केलं. मग मनीषने पटकन उत्तर दिले, हो, आम्ही आता याबद्दल विचार केला आहे. वेळ वाया घालवू नका आणि पटकन सांगा की मोमोज फॅक्टरी कुठे आहे. प्रसादने त्यांना मोमोज फॅक्टरीचा आणि गाडा विक्रेत्याचा पत्ता दिला. त्याच दिवशी दोन्ही भावांनी लोकांना विचारून बाजारपेठेतील सर्वात जास्त ग्राहक असलेली जागाही शोधली. एका कॉलेजच्या बाहेर जिथे सलग 2 शाळा होत्या. कोणत्याही रस्त्यावरील विक्रेत्यासाठी ही जागा शुद्ध सोन्यासारखी होती. दुपारी ते दोघेही खोलीत परतले तेव्हा ज्योती आणि रमा यांनी जेवण बनवून ठेवले होते. मनीष आणि दिलीपच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ज्योती आणि रमाला कळले की त्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला आहे. जेवायला बसले असताना दोन्ही भावांनी त्या दोघींना त्यांची सर्व योजना समजावून सांगितली. रमा हसली आणि म्हणाली, काय दिवस आले आहेत, आता मला गाडा लावून बसावं लागेल. ज्योती उत्साहाने म्हणाली, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. यावेळी बाबांना दाखवून देऊ की आपणही कोणापेक्षा कमी नाही. मनीष त्याच्या पत्नीला इतकं उत्साहित पाहून तोही अचानक हसला. चौघांमध्ये हास्याची लाट पसरली. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मनीष आणि दिलीप यांनी मोमोज कारखान्यात आधीच करार केला होता. सोबत त्यांनी जवळूनच एक गाडी आणि आवश्यक भांडी देखील भाड्याने घेतली होती. 3रा दिवस होता. दोघे भाऊ सकाळी लवकर निघाले. फ्लेक्सवर त्यांची नावे छापली गेली. तोपर्यंत त्यांचे 5,500 रुपये खर्च झाले होते आणि छपाईच्या खर्चासह एकूण खर्च 7,000 रुपयांवर पोहोचला होता. दोन्ही भाऊ खूप आनंदी होते. दुपारपर्यंत त्यांनी सर्व काही तयारी केली होती. एक मोमोजचा गाडा, बॅनर, टिश्यू पेपर आणि इतर सर्व साहित्यही. ज्योती आणि रमा यांनी गाडीची पूजा केली आणि नारळही अर्पण केला. त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात आनंदाने व्हावी म्हणून देवाला प्रार्थनाही केली. सर्व काही तयार होते, पण दोघांपैकी कोणीही गाडीला हात लावण्याचे धाडस करू शकले नाही. मग समोर उभा असलेला प्रसाद म्हणाला, अरे भावांनो, काय झालं? ए भाऊ, ही मोमोजची गाडी का इथेच रस्त्यावर बसून राहील का? तिला तिच्या योग्य ठिकाणी घेऊन जा, तरच विक्री होईल. सकाळी तर खूप उत्साही होता, आता काय झाले? तुम्ही इतके नर्वस का आहात? प्रसादचे शब्द ऐकून दिलीप हळूच म्हणाला, भाऊ, तुम्ही जावा या गाडीला घेऊन. मग मनीष म्हणाला, अरे तू लहान आहेस ना, मग तू जा याला घेऊन, मी बाकीचे सामान घेऊन येतो. प्रसादला समजले की काय झालं आहे. मग तो म्हणाला, असे आहे तर म्हणजे आता तुम्हा दोघांना लाज वाटत आहे. ज्योती आणि रमाई बोलले, तुम्ही दोघे हे काय करत आहात? जर आपण असेच करत राहिलो तर आजचा 3रा दिवसही असाच निघून जाईल. आपल्याकडे फक्त 19 दिवस उरले आहेत. आपल्याला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत, आठवते का? तेवढ्यात प्रसादही म्हणाला, अरे राहू द्या, मला वाटत नाही की तुम्ही लोक इतके लाजाळू होऊन उदरनिर्वाह कराल. पण तुम्ही लोक लक्षात ठेवा, मोतीलालजी त्यांची सर्व मालमत्ता कोणाला दान करण्यास थोडेही लाजणार नाहीत. तेवढ्यात मनीष अचानक उभा राहिला आणि गाडी पुढे ढकलू लागला. दिलीप ओरडला, भाऊ थांब, मी पण येतोय. कडक उन्हात गाडी ढकलत दोन्ही भाऊ शेवटी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे गाडी उभी करून ते लोक येण्याची वाट पाहू लागले. 3 वाजले होते. दुपारचा सूर्य तळपत होता. दोन्ही भाऊ त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण घेऊन उभे होते. 1 तास उलटून गेला होता, पण एकही ग्राहक गाडीवर आला नव्हता. दोघांच्याही चेहऱ्यावरील तेज कमी झाले होते. ते दोघे तिथेच त्यांचे चेहरे पाडून उभे राहिले होते.
दुपारच्या कडक उन्हात ते तापत होते. तेवढ्यात 2 मुले तिथून गेली. त्यांनी शाळेचे कपडे घातले होते, जे खूप घाण झाले होते. जणू काही ते बराच वेळ चिखलात खेळत होते. एका मुलाने मोमोज पाहिले आणि दुसऱ्याला म्हणाला, अरे बघ मोमोज, चला खाऊया. मग दुसऱ्या मुलाने म्हटले, अरे मित्रा, हे एक नवीन दुकान आहे, मला माहीत नाही ते कसे असतील. तरीही तो मुलगा आला आणि म्हणाला, भाऊ प्लीज एक मोमोजची प्लेट बनवा. मनीषचा चेहरा उजळला. त्याने वाफवलेले मोमोज एका प्लेटमध्ये ठेवले आणि दिलीपने त्यांना 3 प्रकारच्या चटणी दिल्या. पहिल्या मोमोज खाताच तो मुलगा घाबरला आणि ओरडला. दिलीप आणि मनीष अचानक घाबरले. काय झालं? मग मुलाने म्हटले, काही नाहीये, मी ते गरम खाल्ले म्हणून थोडं भाजले. दोघांनाही सुटकेचा निश्वास सोडला. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना कष्टाचे फळ पैसे मिळतात. दोघंही भावांचे डोळे अश्रूंनी भरले. मग दुपारी 4 नंतर ग्राहक त्यांच्या स्टॉलवर एक एक करून येऊ लागले. पण कॉलेज संध्याकाळी 5 वाजता सुटताच संपूर्ण रस्ता गर्दीने भरला. कॉलेजचे विद्यार्थी सर्वत्र येत होते. मनीष आणि दिलीपचाही गाडा मुलांनी भरलेला होता. संध्याकाळपर्यंतही 4-5 लोकांचा एक समूह त्यांच्या गाडीकडे येत राहिला. काही वेळातच रात्र झाली आणि मोमोजचा संपूर्ण साठा संपला. मग मिशा असलेला एक जाड माणूस तिथे आला आणि त्यांना फटकारत म्हणाला, तुझी गाडी इथे लावण्यापूर्वी तू कोणाला विचारले होतेस? तुलाही दिसत नाही का? माझे दुकान मागे आहे, ही माझी जागा आहे. तू पुन्हा इथे गाडी लावणार नाहीस. ते लवकर उचला, नाहीतर मी ते सगळं बाहेर फेकून देईन. दिलीप रागाने म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे? तुला काही शिष्टाचार नाहीये का? तू लोकांशी कसा बोलतोस? आम्ही दिवसभर तुझ्या समोरच होतो, तेव्हा तू काहीच का बोलला नाहीस? आता का बोलत आहेस? तेव्हाच मनीषने त्याला मागे ओढले. हे पाहून तो माणूस म्हणाला, जर तुम्हाला तुमची गाडी इथे लावायची असेल तर तुम्हाला भाडे द्यावे लागेल. दिलीप ओरडला, हे काय आहे? हा रस्ता तुझ्या वडिलांचा आहे का? हे ऐकून दुकानदार अजून ओरडला आणि म्हणाला, ही जागा माझी आहे, मी बघतोच तू इथे कशी गाडी लावतो. मग मनीषने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, हे बघा, मला माफ करा, मला हे माहीत नव्हते. आता तुम्ही मला सांगा, इथे गाडी लावण्यासाठी तुम्हाला किती भाडे द्यावे लागेल? दुकानदार म्हणाला, एका दिवसासाठी 350 रुपये आणि जर तुम्ही महिन्यासाठी म्हणाल तर 10,000 रुपये. डिस्काउंट करून मनीषचा विवेक ओरडत होता, पण त्याने 350 रुपये काढून दुकानदाराला दिले. पहिल्या कमाईवर दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण थोडे दुःखी होते, कारण त्यांना त्या दुकानदाराला 350 रुपये द्यावे लागले. रात्र झाली होती. ते दोघे त्यांच्या खोलीत परतले. त्यांनी त्याच इमारतीत खाली त्यांची गाडी लावली होती आणि सर्व भांडी धुण्यासाठी आणली होती. ज्योती आणि रमाई त्यांची वाट पाहत होत्या. ते आत येताच त्या म्हणाल्या, आलात तुम्ही लोक? हे बघा, जेवण तयार आहे. आजचा दिवस कसा होता? या उन्हामुळे तुम्ही दोघेही खूप काळे झाले आहात. चला लवकर आंघोळ करा, मग आपण बसून जेवूया. मनीष आणि दिलीपचे थकलेले चेहरे पाहून ज्योती आणि रमा देखील काळजीत होत्या, पण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून दिले नाही. रात्रीची वेळ होती. ते चौघे जेवायला लागले. तेवढ्यात रमाने विचारले, आता सांग, आजचा दिवस कसा होता? दिलीप म्हणाला, आजचा दिवस खूप छान होता, पण आपल्याला एक गोष्ट समजली आहे, ही जी मोमोजची विक्री आहे ती बहुतेकदा संध्याकाळी 5 नंतर होते. त्या क्षणी मनीष हसला आणि म्हणाला, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की आज आपण किती पैसे कमावले. ज्योती आणि रमाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, लवकर मला सांग, तू किती पैसे कमावलेस? मनीषने खिशातून एक मोठी सुट्टे पैसे काढले आणि तिच्यासमोर ठेवले. ज्योतीने ते पाहिले आणि म्हणाले, वा, इतके पैसे, हे किती आहेत? मनीष म्हणाला, एकूण 3,150 रुपये. मग दिलीप मागून म्हणाला, खरं तर म्हणजे 3,500 रुपये होते, पण त्या दुकानदाराने 350 रुपये घेतले. तो म्हणाला की जर तुम्हाला इथे उभे राहायचे असेल तर आपल्याला भाडे द्यावे लागेल. हे ऐकून रमा म्हणाली, काय भाडे? मग या दराने आपल्याला त्या दुकानदाराला सुमारे 7,000 रुपये द्यावे लागतील. मनीष म्हणाला, हो, तू बरोबर बोलत आहेस. हे पैसे अजूनही अपुरे आहेत. जरी आपण या पैशांपैकी अर्ध्या किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आणि अर्ध्या नफ्यात ठेवल्यात तरी 20 दिवसात 1,00,000 रुपये कमावणे अशक्य आहे. मग दिलीप मागून म्हणाला, भाऊ, मला वाटतं आपण नोकरी शोधली पाहिजे. आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम करू आणि रात्री 5 ते 6
तास मोमोज विकू तरच काहीतरी होईल. मनीष म्हणाला, हो, ही एक उत्तम कल्पना आहे. तसेही सकाळी किंवा दुपारी कोणीही मोमोज खायला येत नाही. चला उद्या नोकरी शोधायला जाऊया. काही झालं तरी आपण ते करू. ज्योती आणि रमा दोघांकडे पाहून हसत होते. दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ कामाच्या शोधात निघाले, पण खूप शोध घेऊनही त्यांनी अशी नोकरी मिळाली नाही जी त्यांना संध्याकाळ 5 पर्यंत कामावरून सुट्टी मिळेल. इकडे तिकडे भटकत असताना दिलीप आणि मनीष योगायोगाने त्याच जागेवरून गेले जिथे कंत्राटदाराने त्यांना आधी एकदा कामावरून दूर हाकलून लावले होते. पण यावेळी तिथे दुसराच कोणीतरी बसलं होते. मनीष म्हणाला, चल दिलीप, आपण इथे पुन्हा प्रयत्न करूया. कारण आज तर आपल्याला काम मिळाले नाही तर आपण कधीही घरी परत जाऊ शकणार नाही. दिलीपही म्हणाला, हो भाऊ, पण 1 मिनिट थांब. त्याने त्याचा इनशर्ट काढला आणि त्याचे बूट मातीने भरवले. मनीष म्हणाला, अरे हो, ही चांगली कल्पना आहे. मनीषनेही तेच केले आणि मग ते दोघे इमारतीमध्ये मजुरीचे काम पाहायला गेले. यावेळी कंत्राटदार घटनास्थळी नव्हता. तिथे एक सिव्हिल इंजिनियर उपस्थित होता. त्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, दिसताना तर तुम्ही मजुरांसारखे दिसत नाहीत. मी या शर्ट आणि पॅन्टमध्ये कधीही कामगार पाहिलेला नाही. मग दिलीप म्हणाला, अहो नाही साहेब, आम्हाला शर्ट आणि पॅन्ट घालायला आवडते म्हणून आम्ही असेच काम करतो. इंजिनियर काही कामात व्यस्त होता म्हणून तो अधिक प्रश्न न विचारता म्हणाला, ठीक आहे, कामाला लागा. तुम्हाला दिवसाला 600 रुपये मिळतील. ठीक आहे ना? दोघेही म्हणाले, ठीक आहे. मग ते सिमेंट आणि दगड उचलण्याचे काम करायला निघाले. आता दोन्ही भाऊ दररोज सकाळी कामावर जायचे. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काम करायचे आणि संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मोमोज विकायचे. काही दिवस चांगले होते तर काही वाईट. दोघांनाही मोमोजच्या कामातून आशा लागली होती. बघता बघता 15 दिवस संपले होते. आता फक्त 4 दिवस उरले होते आणि फक्त 58,000 रुपये जमा झाले होते. रात्री थकलेले मनीष आणि दिलीप त्यांनी 58,000 रुपयांकडे विचित्र हसांसह पाहत होते. पण त्याच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर खोल वेदना दिसत होत्या. ते म्हणाले, काय करायचे या पैशांची? शेवटी बाबांनी त्यांची पैस जिंकलीच, पण आपण त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आज कळले की पैसे कमावणे किती कठीण आहे. दिलीप त्यांच्या डोळ्यात खोल निराशा घेऊन म्हणाला, भाऊ, आपण तर दररोज 5,000 रुपये खर्च करायचो आणि आता जेव्हा आपल्याला ते 5,000 रुपये कमवण्यासाठी दिवसभर उभे राहावे लागते तेव्हा आपल्याला त्या 5,000 रुपयांचे मूल्य समजू लागले आहे. ज्योती आणि रमा देखील त्यांना निराश होताना पाहून दुःखी झाल्या होत्या. तेवढ्यात रमा म्हणाली, दीदी, आता वेळ आली आहे असे दिसते. ज्योती हसली आणि म्हणाली, हो, वेळ आली आहे. मग ती उठली, कपाटातून एक लिफाफा घेतला आणि तो मनीष आणि दिलीप समोर ठेवला. मग मनीषने विचारले, यात काय आहे ज्योती? तिच्या नवऱ्याचे बोलणे ऐकून ज्योती म्हणाली, या लिफाफ्यात पैसे आहेत आणि फक्त 2,000 किंवा 3,000 रुपये नाहीत तर ते पूर्ण 18,000 रुपये आहेत. दोन्ही भावांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. 18,000? काय? पण ते कुठून आले आणि कसे? रमा म्हणाली, आम्ही तुम्हाला सांगितले होते की तुम्ही एकटे नाही. या आव्हानात आम्ही तुमच्यासोबत आहोत. बाबांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले होते आणि हे पैसे आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठीच जमा केले आहेत. मनीष आणि दिलीपला त्यांच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. मग रमा म्हणाली, अरे असे का पाहताय? आम्ही हे पैसे काही चुकीचं करून कमावले नाहीत. जेव्हा तुम्ही कामावर जायचा तेव्हा आम्ही दोघेही शेजारच्या महिलांचे मेकअप आणि हेअरस्टाईल करायचो. ज्योती दिदीने तर त्यांचे फेशियल, हेअर कट आणि पेडिक्युअरही केली. यातील बहुतेक पैसे दिदीच्या मेहनतीतून आले आहेत. मी फक्त मदत केली. ज्योती हसली आणि म्हणाली, हो हो, सगळे पैसे माझेच आहेत. मग तेव्हा दिलीप म्हणाला, पण हे पैसे असले तरी ते पुरेसे नाहीत. आपल्याला या 4 दिवसात अजून 24,000 रुपये कमवायला लागतील. म्हणजे दिवसाला 6,000 रुपये आणि ते अशक्य समान आहे. मग मनीष म्हणाला, हे अशक्य समान आहे पण अशक्य तर नाही ना दिलीप? तू काळजी करू नकोस. आपण कठोर परिश्रम करू आणि बाकीचे सर्व देवावर सोपवू. आता आपल्याला बाबांची मालमत्ता मिळो किंवा ना मिळो काही फरक पडत नाही. जोपर्यंत आपण सर्व एकत्र आहोत तोपर्यंत आपण काही करू शकतो याची मला खात्री आहे. चौघांमध्ये आशा आणि उत्साहाची एक नवीन भावना निर्माण झाली होती. तीच खोली बाहेर उभा असलेला प्रसाद हे सगळं ऐकून हसत होता. 22वा दिवस संपायला 4 दिवस शिल्लक होते. मनीष आणि दिलीप सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते.
त्यानंतर ज्योती आणि रमाई त्यांच्या कामाला लागले. बघता बघता हा दिवसही क्षणार्धात निघून गेला. दुसऱ्या दिवशी दिलीप सिमेंट घेऊन जात असताना नुकतेच साईटवर आलेल्या एका मोठ्या माणसाशी टक्कर झाली आणि काही सिमेंट त्याच्या शर्टवर सांडले. मग त्याने काही विचार न करता दिलीपला जोरात ढकलले आणि म्हणाला, तू वेडा आहेस का? तुला दिसत नाहीये का? गावंढळ कुठला, संपूर्ण शर्ट खराब केलास. दिलीप त्याला मारण्यासाठी उभा राहताच त्याला असे वाटले की जणू काही त्याने हे शब्द या आधीही कुठेतरी ऐकले आहेत. मग त्याला आठवले की हे शब्द दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून त्याचे स्वतःचे होते, जे त्याने कधी काळी दुसऱ्या कोणासाठी तरी वापरले होते. त्या दिवशी त्याला त्याच्यात आणखी एक नवीन बदल झाल्यासारखे वाटले. मनीषने त्याला विचारले, काय झाले? मग तो हसला आणि म्हणाला, काही नाही भाऊ, मला फक्त आरक्षात मी स्वतःला पाहत असल्यासारखे वाटले. त्या दिवशीही त्यांची एकूण कमाई 3,500 रुपयेपेक्षा जास्त झाली नव्हती. आता फक्त 2 दिवस शिल्लक असताना त्याला 1,00,000 पर्यंत पोहोचण्यासाठी 16,500ची आवश्यकता होती. त्यांना माहीत होते की त्यांच्या वडिलांनी दिलेले आव्हान त्यांनी गमावलं आहे, पण त्या चौघांनीही विचार करून ठरवले की उर्वरित 2 दिवस ही ते काम करण्याचे थांबणार नाहीत, जेणेकरून त्यांनी जमा केलेले पैसे भविष्यात उपयोगी पडतील. पुढचे 2 दिवस गेले. आज 23वा दिवस होता. ज्योती आणि रमा यांनाही या 4 दिवसात फक्त 1,500 कमवता आले होते. ते चौघेही उदास चेहऱ्याने घरी जाण्यासाठी निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांनी मोतीलालजी अजूनही तिथेच बसलेले आढळले. अगदी 23 दिवसांपूर्वी जसे ते बसले होते तसेच. त्याच पद्धतीने आजही ते सोफ्यावर बसून त्यांच्या मुलांची वाट पाहत होते. सर्वांना पाहून ते म्हणाले, या माझ्या बाळांनो, कसे आहात? प्रवास कसा होता? इतके दिवस तुम्हाला माझी आठवण आली नाही का? मोतीलालजी हसत म्हणाले. मग दिलीप पुढे झाला आणि म्हणाला, काय झालं बाबा, तुम्ही खूप आनंदी दिसत आहात. असं वाटतंय की तुम्हाला कळलंय की तुम्ही दिलेल्या कामात आम्ही अपयशी ठरलो आहोत, म्हणूनच इतके आनंदी दिसताय. मनीषने त्याला गप्प केलं. चुप बस. मग ते दोघेही मोतीलालजींसमोर बसले. ज्योती आणि रमा त्यांच्या मागे उभे राहिले. मोतीलालजी म्हणाले, ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला दिलेले काम तुम्ही पूर्ण करू शकला नाही. मनीषने निराशेने उत्तर दिले, हो बाबा, आम्ही अयशस्वी झालो. मोतीलालजींच्या चेहऱ्यावर थोडीशी शांतता पसरली. ते म्हणाले, तुम्हाला माहीत असेलच परिस्थितीबद्दल. माझ्या मते या घराशिवाय तुम्हाला माझी कोणतीही मालमत्ता मिळणार नाही. वडिलांचे शब्द ऐकून मनीष म्हणाला, हो बाबा, आम्हाला सगळं आठवतंय. मग थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला, पण खरं सांगू बाबा, मला नाही वाटत की आता आम्हाला तुमच्या कुठल्याही मालमत्तेची गरज आहे. तुम्हाला जिथे हवी तिथे दान करा तुमची मालमत्ता. खरं तर आम्ही तुमचे आभारी आहोत, कारण तुम्ही दिलेल्या या आव्हानात्मक प्रवासाने आम्हाला कठोर परिश्रम काय असते हे शिकवलं आहे. आम्हाला हे कळले आहे की जेवढे पैसे आपण अनावश्यक खर्च करतो त्यापेक्षाही खूप पटीने कठीण आहे तेवढे कमावणे. मनीषच्या बोलण्याने मोतीलालजींच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. ते पुन्हा म्हणाले, ठीक आहे, दाखवा काय कमावलं आहे त्या दिवसात. काहीतरी कमावलं असेलच ना. मग मनीषने त्याची बॅग काढली आणि ती त्यांच्या वडिलांसमोर ठेवली. त्यात खूप साऱ्या नोटा होत्या. काही 10, काही 50 आणि काही 500च्या होत्या. मोतीलालजींनी त्याकडे पाहिले आणि म्हणाले, इतके सारे पैसे? पण हे किती आहेत? मनीष म्हणाला, 92,000 बाबा. हे ऐकून त्यांचे डोळे पाणावले. प्रसाद बरोबर बोलत होता. यावेळी माझ्या मुलांना पाहून मलाही धक्का बसेल ते मनातच बोलले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. मग मोतीलालजीने विचारले, इतके सारे सुट्टे पैसे तुम्ही काय करत होता एवढ्या दिवस? पुढे येऊन ज्योतीने सर्व काही सविस्तरपणे सांगितले. कसे त्यांनी हळूहळू कठोर परिश्रम केले आणि एकाच वेळी 2-2 कामे करून हे पैसे गोळा केले. मोतीलालजींनी आधीच ठरवले होते की त्यांना काय करायचे आहे. ते हळूच उठले आणि मनीषच्या बॅगेतून काही 500 रुपयांच्या नोटा बाहेर काढल्या आणि हळूहळू स्वयंपाकघराकडे गेले. ते पाहून ते चौघे त्यांच्या मागे स्वयंपाकघरात गेले. बाबा, काय झालं? तुम्ही काय करताय ते सांगा. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि स्वयंपाकघरात पोहोचल्यावर गॅस स्टोव्ह लायटरने पेटवला. मग रमा म्हणाली, बाबा काय करत आहात? आमच्यासाठी चहा बनवत आहात का? तसेही मला खरंच चहाची खूप इच्छा झाली होती. दिलीपने तिच्याकडे कडक नजरेने पाहिले.
मग रमा गप्प राहिली. गॅस पेटवल्यानंतर मोतीलालजींनी 500 रुपयांच्या नोटा आगीवर ठेवल्या. चौघेही ओरडले, बाबा काय करताय? त्यांना त्यांच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. त्यांचे हृदय जणू काही त्यांच्या शरीरातून त्यांचे आत्मे काढून घेतल्यासारखे धडधडले. ते लगेच धावत गेले आणि गॅसवरून पैसे बाहेर काढले. मनीष आणि दिलीप यांनी नोटांवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि 3-4 500 रुपयांच्या नोटा जळून राख झाल्या होत्या. फक्त 2-3 अर्धवट जळालेल्या नोटा शिल्लक होत्या. दोघेही ओरडले, बाबा तुम्ही हे काय करताय? तुम्ही वेडे झाला आहात का? तुम्हाला माहिती आहे का की आम्ही किती कष्ट करून हे पैसे कमावले आहेत? दिवस रात्र घाम गाळून कडक उन्हात काम करून तुम्ही ते असे कसे जाळू शकता? मोतीलालजी तिथे हसत उभे राहिले आणि म्हणाले, वा बाळा वा, आज मी तुझ्या कष्टाचे पैसे जाळू शकत नाही, पण तुम्ही इतक्या वर्षापासून माझ्या कष्टाच्या पैशाला जाळत आला आहात त्याचं काय? का मी ते पैसे कष्ट करून कमवले नाहीत का? तिथे उभे असलेले चौघे स्तब्ध झाले. ते सर्वजण त्यांच्या डोळ्यासमोर तळले. इतक्या वर्षापासून ते मोतीलालजींच्या कमाईतील एक एक पैसा वाया घालवत होते आणि फालतू खर्चात उडवून टाकायचे. दुकानात आळशीपणा, दररोज बाहेर जाणे, दररोज पार्टी करणे जणू काही त्यांचे रोजचेच दिनक्रम बनले आहे असे वाटत होते. मोतीलालजी हळूहळू जाऊन पुन्हा सोफ्यावर बसले. मनीष, दिलीप आणि त्यांच्या सुनाही आत आले. चौघांचेही चेहरे उदास होते. मग मनीष रडत म्हणाला, आम्हाला माफ करा बाबा. जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आम्ही किती चुका करत होतो हे आम्हाला कधीच कळले नाही. मोतीलालजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, मी हा संपूर्ण खेळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी रचला होता की पैसे कमावणे सोपे नाही आणि जो कोणी पैसे कमावण्यासाठी काही काम, मग ते लहान का असेना, पण त्याचा स्वाभिमान तुमच्यापेक्षाही जास्त असेल, किमान तो स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतो. या जगात सर्व काही पैशाने चालते आणि जर तुम्ही ते अशा प्रकारे वाया घालवत राहिलात तर मी तुम्हाला माझ्या मालमत्तेचा कितीही भाग दिला तरी तो नेहमीच तुमच्यासाठी अपुरा राहील. जर तुम्ही एखाद्याला आदर दिलात तर तुम्हालाही त्या बदल्यात आदर मिळेल, पण जर तुम्ही एखाद्याशी उद्धटपणे बोललात किंवा स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजलात तर एक दिवस तुम्हाला नक्कीच एका कटू सत्याचा सामना करावा लागेल. चौघेही मोतीलालजींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. ते पुढे म्हणाले, आता मी मनशांतीने हे जग सोडून जाऊ शकतो. मला माहित आहे की तुम्ही आता स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकता आणि काळजी करू नका. दुकाने आमचीच राहतील. हे सर्व तुम्हाला तुमची चूक लक्षात आणून देण्यासाठी केलं गेलं होते. ते फक्त एक ढोंग होते. मनीष आणि दिलीपला ते काय बोलत आहेत यावर विश्वास बसत नव्हता, पण ज्योती आणि रमाचे चेहरे जणू काही हे त्यांना पूर्वीपासून माहीत होते असे दिसत होते. शेवटी सर्वजण जमले आणि मोतीलालजींना मिठी मारली आणि अशा प्रकारे मोतीलालजींनी अखेर त्यांच्या हळशी आणि नालायक मुलांना स्वाभिमानी आणि मेहनती बनवले. मित्रांनो, पालक कितीही कडक दिसत असले तरी त्यांच्या प्रत्येक टीकेमागे एक लपलेले प्रेम असते आणि ते कधी आपल्या मुलांबद्दल वाईट विचार करत नाहीत. ते आपल्याला शिकवत असलेला प्रत्येक धडा हा फक्त आपले भविष्य सुधारण्यासाठी असतो. मित्रांनो, मोतीलालजींनी केलेल्या कृती योग्य होत्या असे तुम्हाला वाटत असेल तर खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत शेअर करा. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच आणखी एका मनोरंजक कथेत भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.